दर्शक हो, द न्यूज प्लसच्या शॉर्टमध्ये आज पाहणार आहोत एक खळबळजनक घटना। सोलापुरातील एका व्यक्तीनं एका खाजगी बँकेतून कार लोन घेतलं, मात्र काही कारणास्तव कर्जदाराला कर्जाचे हप्ते वेळेत भरता आले नाहीत। हप्ते वेळेत न भरल्यामुळे संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचं अपहरण केलं। सोलापुरात एक खाजगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची ही मुजोरी दिसून आली आहे। या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचं अपहरण करत त्याला एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं। त्याचप्रमाणे मुलाच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी केली। या प्रकरणी कर्ज वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे, इम्रान शेख, देवा जाधव या वसुली कर्मचाऱ्यांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे कर्जदाराच्या मुलाचं अपहरण केलंच, मात्र त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी 10,000 रुपयाची खंडणी मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे। यापुढे अशा चुकीच्या पद्धतीने जर कोणी वसुली करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करू असे आदेश उपायुक्त विजय कबाडे यांनी यावेळी दिले आहेत।